everyone. Everyone, I am Shriya and welcome back to my YouTube channel. 1, 2, 3, let's go. फायनली आम्ही फिरायला जात आहोत आणि कुठे जात आहोत? तर लास्ट व्लॉग मध्ये मी बोलले होते की जेव्हा मी जाऊ तेव्हाच मी शूट करून सांगेन की आम्ही कुठे चाललो. तर फायनली आमचं डिसाईड झालेलं आहे. तर मग आता मी निघत आहोत. सगळे एकदम ऑल सेट टू गो आहेत. तर मग बघूया आज किती मजा येते. आणि आज पूर्ण डे आम्ही बीचेस फिरणार आहोत जे आंबेगावच्या जवळच आहे. तर बघूया काय मजा होते. तर चला सगळे फाईन आहेत. बसले मस्त गॉगल्स वगैरे घालून आम्ही तिथं मागे बसलो. आज गरीब गाय ठीक आहे पण मॅनेज कर लेंगे. 1-1.5 तासाचा प्रवास आहे. अरे एक ऍडजस्ट करा नाही तर ऑलरेडी खूप गरम होतं इथे खूप जास्त. आणि आम्ही अशा प्लॅनिंगने आलेलो की गावाला पाऊस पडतो तर आपण गावाला पावसात मस्त गाय गाय मस्त मजा वाटेल. पण तसं काहीच झालं नाही. आम्ही इथे आलो आणि पाऊसच बंद झाला. आता खूप गरम होतं. पहिला आम्ही जातोय देवदर्शनाला. फर्स्ट आपण जाणार आहोत कुठल्या देवदर्शनाला? आय गेस हरिहरेश्वर टेम्पल. ओके. त्याच्यानंतर दिव्यागर आणि मग सगळे मंदिरांचं दर्शन करून आणि मग आपण जाणार बीचवर. आपलं एक पाठी जा. सो बघूया काय एक पाठ या. चला ऍडजस्ट करा. होते जागा असं बोलायला लागतं. होते जागा कारण दुसरे ऑप्शन नाही आहे आमच्याकडे. सो गाईज वी हॅव लेफ्ट द ट्रिप आणि फर्स्ट डेस्टिनेशन इज हरिहरेश्वर किंवा श्रीवर्धन. माहित नाही काय माहित नाही आम्हाला. पण आम्हाला कोण सांगतच नाही. आमची आयटनरी कधी प्लॅन नसते. खूप अशी स्पॉन्टेनियस असते. त्यांनी बघितलं ब्लॉग मध्ये की आमची किती तर आमची आज 3 असे देवदर्शन करणार आहोत आणि बाकीचे आम्ही बीचेस करणार आहोत. आणि लेट्स ट्राय आम्ही तुम्हाला सनसेट दाखवण्याचा पण ट्राय करू जर आम्ही असलो तर आणि सनसेट आला तर या लेट्स गो. बघू शकता वी हॅव ऑलरेडी लेफ्ट. ओके सो लेट्स मीट डेस्टिनेशन. अरे तुम्हाला जागा नाही होणार. तिला पुढे घेणे ते मागे चौकी आहेत ना चौकी म्हणजे आम्ही नाही त्याला तिथे बसवलं तरी तसं नाही. फिर से उलटी सेकंड टाइम ब्रेक. आता आम्ही हरिहरेश्वरला पोचलो आहोत. खूप खूप बेकार ट्रॅव्हलिंग आहे यार. इतकं ट्रॅव्हलिंग खूप मस्त आहे. मॅडमला गाडी लागली. मला मोशन सिकनेस सारखं वाटत होतं पण टचवूड काय झालेलं पण खूप झोप येत होती मला. ठीक आहे ना. ते मंदिर पण आहे ना. तिथे समुद्र आहे तिथून गेली जाणार नाही ती पण आता एवढं लांब. मला झोप येते यार. ठीक आहे बघूया. आपण ब्लॉग चाललो आहे आता. कुठे? हा मंदिरात जातोय आम्ही. सो वी आर ॲट हरिहरेश्वर बीच. आय डोंट नो तुम्हाला मागे बीच वेव्ह ते आपण बघू शकता. सो
आता आपण आहोत टुवर्ड्स दी एंट्रन्स म्हणजेच प्रवेशद्वार. मेगा ज्यूस. गणपती बाप्पा मोरया. चला कुठे आणि आपण आता जात आहोत श्री देव हरिहरेश्वर काळभैरव मंदिर इथे. ॲक्च्युली इथे आलोय मी बऱ्याच वर्षाआधी. मी फर्स्ट टाइम आली. ओके. हा तर येतच असेल. हा येऊन फक्त ब्लॉग मध्ये हाय असा असा तेच असाच तर आहे करतो ना. फक्त तो. तो प्रोफेशनल गेल्या लोक दोन बोलत vlogs मध्ये नाहीत. त्याला एवढंच येतंय. ऍक्च्युली काय माहितीये का, मी हे जे स्ट्रक्चर बांधताना खूप वर्ष अगोदर सवय करून घ्या. हे करून घेतलेलं. आलो पाय हात पाय धुवून आलो. फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काम करतो. स्ट्रक्चर बांधताना त्याचा डोक्याचा स्ट्रक्चर जरा हल्ला म्हणून आता अशी परिस्थिती आहे. चला ठीक. आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो. खूप छान दर्शन झालं आमचं. आम्ही काही फोटोज पण क्लिक केले आणि मस्त मस्त असं दर्शन झालेलं आहे. आता तिथे हरिहरेश्वरचं बीच आहे ते बघायला जातं. मम्मी दर्शन कसं झालं? खूप छान. कसं झालं मावशी? गर्दी नव्हती. खूप छान भेटलं आम्हाला दर्शन. पाणी बघ पाणी. आणि आता हे इथे ना मस्त पाणी आहे. काय ते काशी नंतरचं हे दुसरं स्थान आहे हरिहरेश्वर. येस. खूप 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 सुंदर आहे. म्हणजे एकदम भारी आहे. आणि आम्ही लकी होती, आम्हाला पाऊस नाही जास्ती भेटला. म्हणजे आम्हाला बघायला वगैरे भेटला. जर पाऊस असता तर मग येणं पॉसिबल नसतं आम्हाला. श्रुती टेस्ट करवते आम्हाला. ही चिंच ना, अशी चिंच मस्त लागतं. हे बघा किती सुंदर आहे का, हो ना दादा? एक्झॅक्टली. खूप सुंदर आहे. चला लवकर चला. ओके चला चला. बाय बाय. चला चला. डन. चला पोरांनो चला. मी जरी फोटो नाही काढले ना तरी पप्पा आमचे नक्कीच फोटो काढतात. चला पोरांनो चला. चला मस्त वाटतंय. डन. चला चला. A few moments later. आता आम्ही जेवायला आलो आहोत विचारे हॉटेल प्रसादमध्ये. इथे थोडं जेवू वगैरे आणि नंतर श्रीवर्धन बीचला जाऊ. आपण काय खाणार? नाही एवढं जमणारच आपण विचारे पण हॉटेल आहे. जे पाहिजे ते कारण की एवढं नाही खाऊ शकतो पाहिजे ते. हा विचारे आहे. परत ही पण विचारेच आहे. हा बोला. तुम्हाला रोटीवर बटर फ्री. येस आमच्या गावाल्यांचं विचार. आम्ही तर येरूळकर, आम्हाला काहीच फ्री नाही. तुला पण नाही. तू तर सावंत. तू पण नाहीस. मी विचारे. नाही तू पालंडे आहेस तू. हा ना काका, तुम्हाला फ्री ना? नाही मला फ्री माझे भाऊ देत माझे. तुम्हाला फ्री. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मला जरा माझ्या भावाने सांगितलं. नाही सॉरी जागा नाहीये. तू तुझ्या बायकोच्या बाजूला बस. जा आईच्या बाजूला बस. तो बायकोला विसरूनच जातो आमच्यात आल्यावर. तो लहानच होता. हा आपल्यासोबत आला तो लहानच जातो. आता नसतं करायचं. हा माझा भाऊ. ते माहिती आहे. मी आयुष्यात बसलोय. ही जी हातावर पायावर जी काय आहे त्याचं पोषण, आता याला बाहेर गावी जायचं. हा 30 लाख मागतो.
आता याला माझ्याकडे ऑप्शन एकच आहे, आता किडनी विकायची मला विकायची. सो गाईज तुम्ही सांगा मला याला कसे देऊ? तुलाच ह्यालाच विकू म्हणजे ती बडबड तरी बंद होईल. किडनी विकली तरी एका किडनीवर सगळं एका किडनीवर माणूस 10 वर्ष जगू शकतो. एक किडनी 10 वर्ष बायकोला पैसे देत जा. अरे पण ती बायकोला importance दे ना आता लग्न झाल्यावर. ती बायको बिचारी एका कोपऱ्यातच असते नेहमी बघावं तेव्हा. गाईस कसं माहिती आहे का, माझं खूप कमी वयात ह्या लोकांनी लग्न लावून दिलं. काय 29 वय आहे तुझं? कसं माहिती आहे का, मला ॲक्च्युली अजून पण मी एक्सेप्ट नाही करत आहे की माझं लग्न झालं. मी अजून पण कॉलेज बॉयज आहे आणि लाईफ टाईम कॉलेज बॉयज आहे. मग आम्ही शाळेतून पोरं मी जेवण झालंय. लंच चिकन खाल्लं आम्ही, चिकन आणि बाकी हे लोक स्टील खातात. A few minutes later. सो आम्ही श्रीवर्धन बीचवर पोचलो आहोत आणि काय नाही आणि काय नको. खूप गरम होत आहे, खूप प्रचंड गरम होत आहे, प्रचंड गरम होत आहे, प्रचंड. सॉरी गाईज. काय चालायचा त्रास लोकांना असतो, पण आम्ही तर किती चालतो. काय 4 व्हीलर चालवणारी माणसं ना. अरे पण तरी पण मी तर किती त्यांना 4 व्हीलर लागते. A² to तारांगण ते चाललो. डोंबिवलीला पण जाताना ट्रेननी नाही जात, कारने जातात. 5 मिनिटाचं अंतर आहे. बड्डे लोक बड्डी गाते. पण मी 4 व्हीलरच्या ट्रेनचा प्रवास मला जमतच नाही, कारण माझ्या तत्वामध्ये हे फक्त कार आणि VIP पर्सन. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? बीच सो गाईज वी आर हिअर ॲट द बीच आणि खूप हाय टाईड चालू आहेत. यू कॅन सी की आम्ही एकदम एजवर आहोत, बट स्टील पाणी जे आहे त्याचा फ्लो जो आहे, काय बोलतात त्याला, भरती टाइड्स वेव्स, ते खूप हे आहे. मराठीत काय? लाटा लाटा खूप जोरात येत आहे. पप्पा बघा, मुलगी प्रेम. बीचवर खेळून झालंय, आता मस्तपैकी गोळा खाणार. गोळा हाय गाईज. गोळा काय? गोळा काळा कट्टा आणि ऑरेंज. मी एकटीच आहे जी भिजली नाही आहे बीचमध्ये, बाकी सगळे भिजलेले आहेत. आणि आम्ही दोघंच होतो, भाऊ बहीण बाजूला बसलेलो होतो. आमचं गॉसिप चाललेलं गॉसिप्स करत सरांबद्दल. होतो. काय कसं, माझी गर्लफ्रेंड कशी होती पहिली, दुसरी गर्लफ्रेंड कशी होती, मग कोणी मला सोडून दिलं, काय टिप्स देत होता तो मला पण घे माझ्या हातात ब्लॉग. तर मी गोळा घेतल्यावर दाखवते कसा गोळा खातो. काय मग राई काय रेती तू घे ना. त्यांनी घाई केला म्हणून बघ गडबड झाली. माझा कालच अजून कर बडबड. तुम्ही त्याला माणसाला हे करून टाकायचं. मला पण माझ्या साईडला नदीवर म्हणजे नदीवर आहेत तर का आहेत कारण हे लोक सगळे बीचवर गेले होते, तिथे भिजले वगैरे, ते रेती वगैरे म्हणजे पूर्ण खराब झालं. तर मग आता आंघोळ करायची कशी? तर मामाच्या गावी पाणी खूप लिमिटेड आहे, म्हणजे 2 दिवसानंतर येतं. तर काल येऊन गेलं आणि आत्ता पाणी नाही आहे. तर एवढ्या लोकांनी कसं फ्रेश होणार? तर आता आम्ही जाता एक नदी लागली, तर ही लोकं सगळी तिथे फ्रेश होतात आणि मग घरी जाऊन परत ती लोकं फक्त चेंज करणार आणि उद्या जेव्हा पाणी येईल तेव्हा क्लीन होणार ती लोकं. तर खूप मजा येते. मी असं स्वतःला लकी समजते की मला काय सुचलं आणि मी गेली नाही, तर इतकं घाण झालं असतं. तर ह्यांची मजा बघायला जी
मी इथे एकटी बसली आहे. मी इथे मस्त सनसेट इथून दिसतंय. मी दाखवते तुम्हाला. मजा येते. बट मी मिस पण करते. बट मला थोडी सर्दी पण झाली आहे, तर मी इथे राहणंच बेटर आहे. मी दाखवते तुम्हाला. एकदम बसले त्याच्या खाली आणि तिथे होत आहे मस्त असं सनसेट आणि ही लोक मस्त मजा करतात. हाय, तिथे लोक मला आवाज मारतायत. मजा येते. Meanwhile, ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती साध घालती पुन्हा नव्याने. very next evening. सो गाईज इट्स नेक्स्ट डे आणि आम्ही परत चाललो आहोत फिरायला. काल आम्ही इतके थकलो होतो की त्याच्या पुढे आम्ही व्लॉग नाही केला. तर मग आता आम्ही जेव्हा जातोय परत फिरायला तेव्हा आम्ही करतोय शूट आणि आम्ही चाललो आहोत डिनर आणि एक मंदिर आहे जागृत इथेच जवळ भीमादेवी म्हणून. तर तिथे आम्ही पहिले जातोय आणि मग तिथून आम्ही जाणार आहोत डिनरला. ओके. येस. तर भेटूया आपण. बघू काय मंदिर. कालचा ब्लॉग कंटिन्यू करायचा राहिला का? हो राहिला, कारण आपण इतके थकलो होतो की नंतर आम्हाला शुद्ध माहिती की ब्लॉग करायचं. तर आम्ही आलो अराउंड 7:30 ना 7:30. हां 7:30 अराउंड आम्ही आलो घरी. त्याच्यानंतर आम्ही इतके थकलेलो, सगळे फ्रेश व्हायला गेले. जसं लास्ट क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही त्या नदीच्या इथे थांबलो होतो. सगळे तिथे फ्रेश होत होते कारण घरी पाणी नव्हतं. आणि मग नंतर आम्ही आलो घरी. त्याच्यानंतर सगळे इतके टायर्ड होते आणि रात्री आम्ही अंताक्षरी खेळत होतो, पण ते पण असे सगळे झोपेच्या ह्याच्यात होते आणि काळात शूट केलं. मग म्हटलं सकाळी करेन, तर सकाळीही सगळे आराम करत होते, सगळे एकदम चिल होते. तेव्हा आपण नाही सुचलं. मग आत्ता आम्ही जेव्हा जातोय तेव्हा मग आपण शूट करतोय. ओके. सो द रिझन आम्ही काल ब्लॉग कंटिन्यू नाही केला. पण आज आम्ही मेक शुअर करू. आली खूप मजा आली. खाली खाली माझी आई आज आम्ही मेक शुअर करू की व्लॉग कंटिन्यू आहे. हाय. आम्ही आज भीमादेवीला चाललो. ते जागृत स्थान आहे. खूप छान आहे ते. पुढच्या वर्षात आयुष्यात ही नको मला. जस्ट किडिंग. ओके चला भेटूया. मजा येणार आहे आज पण, कारण आम्ही मस्त मस्त डिनर करणार आहोत. खूप काही खाणार आहोत. कालही आम्ही लंच केला काल आम्ही. तर काल तुम्ही बघितलं असेल मजा. पण काल जे 3 मेंबर होते ते आज 3 मेंबर नाही आहेत. तर मिस कर. तरी पण आम्हाला 2 कार्स लागणार आहेत आणि ते दोन्ही कार्स फुल असे होऊन जाणार आहेत. रेग्युलर आता तर ते सवय झाले की एका सीट मध्ये आम्ही भरपूर जण बसतो. मला काय नॉर्मल आहे ते आमच्या दोघी. हो. भीमादेवीला भेटू. आय होप आम्ही सनसेट होण्याच्या आधी पोहोचू. आणि मला सनसेट खूप छान दिसतो. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी केलं होतं. आता मोठे झाले टेम्पोनी गेलो होतो. हा आम्ही ऍक्च्युली भीमादेवी. कुठे जायचं आज? भीमादेवी भीमादेवीला जायचंय. भीमादेवी नाही, भीमादेवी टेम्पल आहे. भीमादेवी टेम्पल जाणार आहे आपण जेवायला. तर आपण चालूया. जेवायला नाही. होतो तेव्हा आम्ही भीमादेवीला गेलो होतो फर्स्ट टाइम. ते पण टेम्पोने गेलो होतो. एवढी लोक. खरी गोष्ट. खरोखर गेलेलो. इथे बसलेत साक्षी सगळे. हा आणि ना आमचा टेम्पोच बंद पडलेला. बाप रे. हॉरर इन्सिडेंट. हॉरर. हो खरंच बंद पडलेला.
आपण जाताना तिथे मी दाखवते आम्हाला सनसेट होपफुली भेटला. एकटा उभं होतो त्या हायवेला टेम्पो जंगलात आहे आणि ऍक्च्युली ना तेव्हा हॉरर स्टोरीज चालू होती आणि अचानक आमचा टेम्पो बंद पडला आणि आमच्यासोबत आमच्या आत्या होत्या आणि आम्ही सगळ्याजणी होतो. बापरे सगळ्याची हवा टाईट झाली होती. गणपतीचा टायमिंग नाही आणि ना तेव्हा गोंधळ होता. बघू करवंद म्हणजे काय. खोलतो सावकाश खोलतो. हे बघ सगळं पॅक करून दिलेलं आहे. हे बघ छान मेवा करवंद आहेत गाईज. ही हे कौ मावशीने आणलेत. कौ मावशी हे एवढं छान लागतं. गोड गोड लागतं. हे एवढं छान मस्त असतं. हे आम्ही ना छान लहान होतो ना तेव्हा आम्ही करवंद खायला जायचो. हे असं गोड लागतं आंबट लागतं. कोंबडा कोंबडी सुद्धा असतं. कोंबडा कोंबडी असं जायचं हातामध्ये. हा कोंबडा का कोंबडी कोंबडी सफेद असला का कोंबडी लाल असला का कोंबडी. ही कोंबडी आहे. अच्छा चालेल. धुवून आणते धुवून आण. दोन मिनिट धुवून आणते. हे मीठ लावून पण छान लागतं. हा हे मीठ लावून पण छान लागतं. अजून काय बघू. अरे बेटा आणते. हॅलो आला पण नाही भेटायला. नाही तू लगेच गेला. हे गे. आणि ही पोर तुझी जाय हरामी हरामी. विचारलीस काय. आजी शिव्या देतेस. शिव्या देते आजी. कसा वाटतोय आम्ही सगळे आलोय एवढ्या वर्षांनी. कसा वाटतोय. मजा वाटतय. मजा वाटते. आणि आता आम्ही उद्या सगळे जाणार होतो. वाईट वाटतंय. हा ना असेच येत राहू ना आम्ही. ती आजी बोलेल तुम्ही येऊच नका. तुम्ही आल्या आम्हाला भागात पडतं. असे तेच जा. ओके असेच आलो का एकदा आलो का आम्ही निघायचं नाव नाही घेत. आज निघणार होतो आम्ही. आज राहून गेलो. उद्या निघणार आहोत. उद्या सकाळी येणार. ही 2 ही 3 4 5 10 मांडीवर होती दादाच्या. 10 माणसं आहेत. हे दोघे जण. सो हे आहे भीमादेवीचं मंदिर जे खूप वरती आहे म्हणजे डोंगरावर आहे. आणि इथून असं समोर ग्रीनरी आहे. स्काय इतकं सुंदर आहे म्हणजे भारीच. आणि हे आम्ही सगळे मागे आहेत. सगळे चालत आहेत. सो आम्ही दर्शन घेतलं मस्तपैकी. खूप छान दर्शन झालं. आणि इथलं व्ह्यू आणि इतकं छान आहे ना. भारी क्लायमेट आहे. मी दाखवते एक सेकंड. इथे आहे आतमध्ये मंदिर आणि इथून दिसतो असा सुंदर व्ह्यू. आणि इथे असं मूनही दिसतोय. भारी एकदम खूप सुंदर व्ह्यू आहे. Later that night. आम्ही माहेर हॉटेलमध्ये आलो आहोत डिनर करायला. आणि असा प्लॅन आहे की सगळे सी फूड खाणार आहे कारण आम्ही काल चिकन खाल्लं. तर मग आता आम्ही भूक लगी भूक लगी भूक लगी भूक लगी जोरों की भूक लगी. मुर्गे की बांग हमें कोयल की भूक लगी. चिकन लपेटा मस्त आहे. रेस्टॉरंट मध्ये थांबलेलो आहोत. कसली कॅब. ही तुझी. अरे कॅब ओरिजिनॅलिटी आहे. सो येस आता आम्ही शतपावली करायला बाहेर झालेलो. ह्याची खदिजा म्हणून एक गर्लफ्रेंड आहे आणि हे पूर्ण युट्यूबला आता कळणार आहे. खदिजा आय लव्ह यू बोलतोय तुला देवांश. हा आता मून बघा. मून किती छान आहे तिकडे. नाही गात होतीस ते गा पुन्हा.
चंद्र दिसला. आपल्याकडे बघू शकता अशी सुवासिन बाई मस्त सुवासिनी मस्त. आहे. तो टिक्का आहे आणि तुम्ही लास्ट क्लिप मध्ये बघितलं की किती मोठा टिक्का लावला होता. मी तो तुम्ही पुसला. मला सांगा ही खरंच एक पॉलिटिशियन वाटते की नाही, जिचं लग्न वगैरे झालंय आणि असं ती काही खरंच एक नाहीये. पॉलिटिशियन म्हणून उभी तो आहे. टिक्का किती मोठा. मी छोटी टिकली लावली होती. त्या छोट्या टिकलीवरती त्या गुरुजींनी मोठी असा अंबाबाई या माझ्या 2 मावश्या उभा कशा आहेत गोपाळ. खाऊन मस्त अशा वाट बघतात कधी येत आहेत आणि आम्ही कधी जातोय घरी. गोविंद गायला आले. एंड आहे आमचा हा लास्ट डे आमचा आणि उद्या व्लॉग एंड होईल आणि वेकेशन व्लॉग संपून. उद्या आम्ही आमच्या मामाच्या घरातनं चाललो आमच्या घरी. तुम्ही तुमच्या भावाच्या, आम्ही आमच्या मामाच्या. ओके. आणि कधी परत येऊ माहिती नाही. लाईक 1 इयर नंतर मोस्टली. आम्ही ऍक्च्युली आलोयच 1 इयर्स नंतर. अगं मला बोलू दे ना. हिचा आवाज लगेच चेंज होतो म्हणजे कुठला ब्लॉग मध्ये पण कुठला कट. आजचा आमच्या प्रोग्रामचा एंड आहे 4 दिवसाचा. लास्ट मेनू इज व्हॅनिला आईस्क्रीम. लास्ट मेनू आमचा व्हॅनिला आईस्क्रीम फॉर आंबे. हे बघा कधीच्या आम्ही घरी आलो आणि आता मस्त जेवण वगैरे सगळं झालं. आता जिरवतोय म्हणून आम्ही नाचणार आहोत आता. आणि हे मॅन्डेटरी आहे भेटल्यावर नाचणं. आणि अशा प्रकारे आठवणींनी भरलेला आमचा कोकण ट्रिप इथेच संपतोय. बऱ्याच वर्षांनी पुन्हा आपल्या मूळगावी यायचं, त्यात ते घर, तीच वाऱ्यावरची थंडी आणि तीच ओळखीची माणसं पुन्हा भेटणं खरंच काहीतरी वेगळंच असतं ना. कधी नारळाच्या झाडाखाली मस्ती, तर कधी समुद्राच्या लाटात हरवलेली आपली पोरकटपणाची गंमत. कुटुंबासोबत वेळ घालवणं हाच खऱ्या ट्रिपचा आनंद असतो, हो की नाही? तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.